नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी या विषयाची चाचणी परीक्षा 1 अभ्यासणार आहोत। ही चाचणी एकूण 40 गुणांची आहे। विभाग 1 गद्य, गुण 11। प्रश्न पहिला अ, पुढील उताराच्या आधारे सूचनेप्रमाणे कृती करा। 7 गुणांसाठी आहे। प्रश्न पहिल्यातलाच एक, योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा। बघा, त्या अगोदर आपण उतार्यावर एक नजर टाकूया आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे लिहूया। बघा, योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा। 1 गुणासाठी भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग। 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी क हा पर्याय बरोबर आहे। शब्दांची व्युत्पत्ती शोधणे। भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग, शब्दांची व्युत्पत्ती शोधणे। दुसरा प्रश्न, कारण लिहा। 1 गुणासाठी भाषेमध्ये अनेक शब्द येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते। या ठिकाणी आपलं उत्तर आहे, भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते। त्यानंतर दुसरा प्रश्न, चौकट पूर्ण करा। या ठिकाणी 2 चौकोनी आहेत आणि मध्ये दिलेले आहे, हल्ली प्रत्ययांची जागा अनेकदा या ठिकाणी चुकलेली असते। पहिली चौकट येणारे सार्वजनिक समारंभामध्ये आणि दुसऱ्या चौकटीत येणारे वाहिन्यावर। या ठिकाणी आपलं उत्तर आहे, हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यावर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते। प्रश्न तिसरा, स्वमत। 3 गुणांसाठी 21व्या शतकामध्ये मराठी भाषेची स्थिती तुमच्या शब्दात स्पष्ट करा। स्वमत आहे, तुमच्या शब्दात उत्तर लिहायचं आहे। आ प्रश्न पहा, खालील उताराच्या आधारे सूचनेप्रमाणे कृती करा। 4 गुणांसाठी आहे हा उतारा। अगोदर आपण उतारा वाचून घेऊ। शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते। पुढे उतारा वाचून घ्या। आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या। 1 कोण ते लिहा। 1 दारिद्र्याशी संघर्ष करणारी। उत्तर आहे माझी अल्पशिक्षित आई, म्हणजे लेखकांची अल्पशिक्षित आई असं लिहिलं तरी चालेल। दुसरा प्रश्न, शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारे। लेखक। 2 गुणांसाठी होता हा प्रश्न। या ठिकाणी उत्तर आहे, दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई, म्हणजे लेखकाची अल्पशिक्षित आई। आणि पण कोणतीच फी फिरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी, म्हणजे कोण? लेखक, असे त्याचे उत्तर होते। दुसरा प्रश्न 2 गुणांसाठी, उतारानुसार वाक्यांचा क्रम लावा। या ठिकाणी वाक्य दिलेले आहेत, त्यांचा आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे। तर पहिला जो क्रम आहे ते आहे माझे बालपण तिथेच गेले। दुसरं येतं माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले। तिसरं येतं आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले। आणि चौथा क्रम येतो मी आणि माझी आई मुंबईत पोहोचलो। या ठिकाणी आहे माझे बालपण तिथेच गेले, हे पहिला क्रम आला आपला। त्यानंतर दुसरे आले
माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले. त्यानंतर आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. हे चौथं वाक्य होते. म्हणजे कसं येईल? पहिला क्रम ड, नंतर क, नंतर अ आणि नंतर ब. या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे 2 गुणांसाठी. तिसरा प्रश्न स्वमत. 21व्या शतकामध्ये मराठी भाषेची स्थिती तुमच्या शब्दात लिहा 3 गुणांसाठी. हा झाला विभाग 1. आता विभाग 2 पद्य 8 गुणांसाठी आहे. या ठिकाणी प्रश्न दुसरा अ. पुढील पद्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. या ठिकाणी पद्य वाचून घ्यायचं आहे आणि दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करायची आहे. बघा सूचना दिलेली आहे. संत रामदासांच्या मते सभेमध्ये असे वागावे. 2 चौकटी दिलेल्या आहेत. कसे वागावे संत रामदासांच्या मते? मोकळ्या मनाने बोलावे, लाजू नये किंवा कुणाशी स्पर्धा करू नये. 3 लिहिलेत आपण, कोणतेही 2 तुम्ही लिहिले तरी चालतील. या ठिकाणी दिलेलं आहे. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैझोड घालू नये. दुसरा प्रश्न. खालील गोष्टींबाबत घ्यायची काळजी. दक्षता 2 गुणांसाठी. या ठिकाणी गोष्टी दिलेल्या आहेत, या ठिकाणी दक्षता दिलेली आहे. गोष्ट पहिली दिली आळस. दक्षता काय घ्यायची? आळसात सुख मानू नये. दुसरी गोष्ट आहे परपीडा. दक्षता काय करायची? परपीडा करू नये. तिसरी गोष्ट आहे सत्यमार्ग. दक्षता काय घ्यायची? सत्यमार्ग सोडू नये. चौथी गोष्ट आहे उपकार. दक्षता काय घ्यायची? लवकर उतराई व्हावे, म्हणजे उपकार लवकर फेडावे. तिसरा प्रश्न पहा. खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ करावी, वाट सत्याची. 2 गुणांसाठी आहे. या ठिकाणी त्याचा अर्थ दिलाय. अपकीर्तीला बळी पडू नये, कुप्रसिद्धी टाळावी, चांगली कीर्ती वाढवावी, चांगल्या प्रकारे प्रसिद्ध पावावे, सारासार विचाराने विवेकाने वर्तन करून सत्यमार्ग पत्करावा. तिसरा प्रश्न. अर्थ सौंदर्य. वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखाविन खाऊ नये. या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. या ठिकाणी आपण अर्थ जाणून घेऊ आणि त्या पद्धतीने तुम्ही अर्थ सौंदर्य तयार करायचे आहे. पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये, वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये, फळाचे अंतरंग गुण ओळखल्याशिवाय ते खाऊ नये, रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये. विभाग 3 स्थूल वाचन गुण 3. खालीलपैकी कोणतीही एक कृती करा. 1. यडबंबू डब्बू ही गिरजाबाईंची बालकांवरील मनोरंजक आहे, हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा. दुसरा प्रश्न. गिरजाकीर यांच्या साहित्याचे 2 वैशिष्ट्ये. 3 गुणांसाठी होता हा प्रश्न. या दोघांपैकी कोणतीही एक कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. विभाग 4 भाषा अभ्यास गुण 8. प्रश्न चौथा अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती सोडवा. समास दिलेला आहे 2 गुणांसाठी. आकृतीत दिलेल्या शब्दांची योग्य जुळणी करून सामासिक शब्द तयार करा व समासाचा प्रकार लिहा. आकृतीत आपल्याला शब्द दिलेले आहेत, त्यांची योग्य जुळणी करून घ्यायची आहे आणि आपल्याला सामासिक शब्द तयार करायचा आहे. आता पहिला बघा, या ठिकाणी आपण हा घेऊ अगोदर. 7 दिवसांचा समूह म्हणजे काय झाला? सप्ताह. आपण ही आकृती आणि इकडची आकृती 2 नंबरची आकृती आणि 4 नंबरची आकृतीची जुळवणी केली. 7 दिवसांचा समूह. सामायिक शब्द आहे सप्ताह
आणि समासाचे प्रकार आहे द्विगु. दुसरे पहा, या ठिकाणी आपण तयार केलेला आहे पहिली आकृती आणि तिसरी आकृती. सिंहासारखा नर म्हणजे नरसिंह आणि समासाचे प्रकार आहे कर्मधारय समास. दुसरा प्रश्न, शब्दसिद्धी. 1. खालील शब्दांना अणीय प्रत्यय लावून शब्द तयार करा. निय प्रत्यय आपल्याला लावायचा आहे. श्रवण दिलेला आहे. अणीय प्रत्यय लावून कोणता शब्द तयार होईल? श्रवणीय. दुसरे आहे वाचन. आता वाचन शब्दाला अणीय प्रत्यय लावल्यावर कोणता शब्द तयार होईल? वाचनीय. 1 गुणासाठी. दुसरेच पहा, शब्दसिद्धीमध्येच बे उपसर्ग लावून तयार होणारे 2 शब्द लिहा. बे हा उपसर्ग लावायचा आहे, म्हणजे एखाद्या शब्दाच्या अगोदर आपल्याला बे हा शब्द लावून 2 शब्द लिहायचे आहे. बे जबाबदार आणि बे हिशेब. तिसरा प्रश्न, वाक्यप्रचार. खालीलपैकी कोणत्याही एका वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 2 गुणासाठी. कोणत्याही एका वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. एक आहे आनंद गगनात न मावणे. त्याचा अर्थ आहे खूप आनंद होणे. अर्थ दिलेले आहेत, वाक्यात उपयोग तुम्ही स्वतःच्या शब्दात करा. दुसरे आहे शिरोधार्य मानणे म्हणजे आदरपूर्वक स्वीकार करणे. दोघांपैकी एकाचाच अर्थ आणि वाक्यात उपयोग आपल्याला करायचा आहे. भाषिक घटकांवर आधारित कृती सोडवा. त्यातील एक पहा, खालील शब्दांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. 1 गुणासाठी. हमखास हा आपल्याला शब्द दिलेला आहे आणि त्यापासून आपल्याला 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. आपण या ठिकाणी 4 शब्द तयार केलेले आहेत. तुम्ही उत्तर लिहिताना कोणतेही 2 लिहिले तरी चालेल. खास, सखा, हम आणि सह. हे बघा, हम, खास, सखा आणि सह. दुसरा प्रश्न, खालील शब्दाचे 2 समानार्थी शब्द लिहा. 1 गुणासाठी. सूर्य शब्द दिलेला आहे, त्याचे समानार्थी शब्द आहे रवी, भास्कर, त्यानंतर शशी. विभाग 5. उपयोजित लेखन 10 गुणांसाठी आहे. प्रश्न 5वा अ. कोणतीही एक कृती सोडवा 5 गुणांसाठी. पत्रलेखन देण्यात आलेलं आहे. पत्रलेखन किंवा सारांश लेखन कोणतेही एक तुम्हाला पूर्ण करायचे. पत्रलेखन, खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा. झाडे लावा, झाडे वाचवा, वसुंधरा ट्रस्ट सोलापूर, रोपांचे मोफत वाटप, दिनांक 24 जून, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, संपर्क वसुंधरा ट्रस्ट, गांधी मार्ग सोलापूर. हे आपल्याला निवेदन दिलेले आहे आणि पत्र बघा. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने दोघांपैकी एक पत्र लिहायचं आहे. शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारं पत्र लिहायचं आहे. विद्यार्थी या नात्याने तुम्हाला शाळेत वृक्षारोपण करायचं आहे आणि वसुंधरा ट्रस्टला तुम्हाला ते रोपं मागवायची आहेत, म्हणून ते पत्र लिहायचं आहे. किंवा चांगल्या उपक्रमाबद्दल वसुंधरा ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. किंवा वसुंधरा ट्रस्ट हे मोफत झाडे देता आहेत झाडे लावण्यासाठी, म्हणून या ट्रस्टचं, वसुंधरा ट्रस्ट सोलापूर या ट्रस्टचं काय करायचं आहे, तुम्ही अभिनंदन करणारं पत्र लिहायचं आहे. दोघांपैकी एक पत्र लिहायचं आहे. किंवा सारांश लेखन बघा. विभाग 1 गद्य प्रश्न क्रमांक 1 मधील जो अपठित उतारा आहे त्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे जो उतारा दिलेला आहे त्या उतारामधील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेवढे तुम्हाला लिहायचे आहेत. 2-3 ओळीत तुम्ही सारांश लिहिला तरी चालेल. सारांश लिहिणं अगदी सोपं आहे. तुम्ही सहज सारांश लिहू शकतात. जो आपल्याला जो पॅरेग्राफ दिलेला असतो तो 2 वेळा वाचून घ्यायचा आणि त्याच्यातील जे महत्त्वाचे पॉईंट आहेत, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेवढेच फक्त लिहायचे. खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. बातमी लेखन दिलेलं आहे, कथालेखन दिलेलं आहे. कोणतीही एक कृती तुम्हाला 5 मार्कांसाठी सोडवायची आहे. बातमी लेखन पाहूया. खालील विषयावर बातमी तयार करा. शहराच्या प्रदूषण पातळीत वाढ. शहराच्या प्रदूषण पातळीत वाढ झालेली आहे, त्यावर आधारित आपल्याला बातमी तयार करायची आहे.
किंवा कथालेखन खालील मुद्द्याच्या आधारे कथा पूर्ण करून लिहा. बघा या ठिकाणी कथा दिलेली आहे. एक खाद्यपदार्थ विक्रेता आहे. तो चौकात गाडीवर पदार्थांची विक्री करतो, जाहिरात करतो, खाद्यपदार्थांचे वर्णन करतो, लोकांची खरेदी वाढते, पदार्थांची त्याच्या स्तुती होते. पण एक मुलगा गप्प उभा असतो. गाडीवाल्याची विचारणा काय हवे, गाडीवाला त्याला विचारतो तुला काय हवे, तर मुलगा उत्तर देतो पदार्थाच्या वासानेच पोट भरले. मग तो गाडीवाला सांगतो की पदार्थाच्या वासाने पोट भरले याची किंमत दे. पण मुलगा देखील चतुर असतो. तो त्याच चतुराईने त्या गाडीवाल्याला उत्तर देतो. चतुर मुलाचे उत्तर पहा, वासाने जसे पोट भरले तशी नाण्यांच्या आवाजाने किंमत मिळव. जसं माझं वासाने पोट भरलं म्हणून तू किंमत मिळवतोय, त्या पद्धतीने मी पैशांचा आवाज करेल आणि तू तुझी किंमत घेऊन घे. अशा पद्धतीने अशा चतुर मुलाची, हुशार मुलाची या ठिकाणी कथा दिलेली आहे. ती तुम्ही तुमच्या शब्दात लिहायची आहे.